खाली गाठीच येते. काल पहाटे 4च्या सुमारास माझी गाडी जाळून देण्यात आली. गाडी जाळली तेव्हा आर के न्यूज आणि भारत न्यूजवाले आले, त्यांनी बातमी लावली. तेव्हा सगळे नगरसेवक आता आले, त्यांनी बघितलं त्यांनी चांगला ते म्हणे काय तुमचे जे अडचण असेल ते आम्ही नीट करून देऊ. आणि राहिलं त्या आपलं MSF वाले ते काही इकडे येत नाही, आले तर म्हसो मंदिरापर्यंत त्यांची गाडी येते, फक्त तिथून हॉर्न मारून ते निघून जाते. आतमध्ये सगळे पोरं बसले राहते. इकडे सगळे आजूबाजूला सगळे पोरं नशा करीत, गांजा पेत, व्हाईटनर सगळे तिथे पडेल राहते. आणि त्यांना काही बोलायला म्हणायला गेलं ते नशेत राहत्या. उद्या काही चाकू चुकू काढून काही खुपसून टाकतील ते. आता आमच्याकडे एकच मागणी, इथं लाईट, ड्रेनेज आणि रोड देऊन टाकावा, म्हणजे आम्हाला कॅमेरे बसवून द्यावं. म्हणजे त्याचं आश्वासन आम्हाला नगरसेवकांनी दिलं, आम्ही दादानी दिलं, पप्पू भाऊनी दिलं आणि गणेश भाऊनी दिलं. काय समस्या आहे? भारत न्यूजचे आभार आणि आर के न्यूजचे आभार. काल समदडी बाबा मंदिर या परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. एक शिर्डी शहरातील नागरिकाची एक गाडी जाळण्यात आली, स्कूटी. तर त्याची काल आर के न्यूज आणि भारत न्यूज या दोन्ही वृत्तवाहिनींनी बातमी टाकली आणि त्यामध्ये ज्याच्याबरोबर घटना घडली त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला आव्हान केलं की बा तुम्ही नगरसेवक म्हणून आमच्याकडे जबाबदारीनं बघा. तर त्या आव्हानाला लगेच आम्ही आजच प्रतिसाद देऊन लगेच त्या घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी केली आणि घटना नेमकी कशी घडली आणि काय घडली याची शहनिशा करून माननीय PI माननीय आपले गलांडे साहेब यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी पण सांगितलं की पुढील कारवाई सगळी झालेली आहे. आम्ही लवकरात लवकर आरोपीला पकडून त्याला न्यायालयीन प्रक्रियेत नेणार आहोत. एक दुसरी गोष्ट त्यांची जी अपेक्षा आहे की रस्ता, ड्रेनेज आणि स्ट्रीट लाईट, त्यासाठी काही गोष्टीची अडचण अशा आहे की काही जमिनी ह्या खाजगी इथं आणि मग त्यांचं घर आहे, तर त्यावर विचार विनिमय ते कागदपत्र सगळी प्रोसेस कंप्लीट करून आम्ही सदर या विषयावर मार्ग काढणार आहोत. आणि जसा मार्ग निघेल तसं त्यांना ड्रेनेज, स्ट्रीट लाईट आणि रोड तिन्ही गोष्टीची आम्ही बंदोबस्त करून देणार आहोत. इथले परत 5 नंबर प्रभागाचे नगरसेवक माननीय पप्पू भाऊ शेजवळ यांनी पण लगेच सूचना केली का तिथं एक समदडी बाबा मंदिरापाशी ते एक CCTVची पण व्यवस्था करून देणार आहेत. आणि गणेश भाऊ ज्याप्रमाणे बोलले की लवकरात लवकर आम्ही कशा पद्धतीने ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर करू आणि ह्या लोकांना परत इथल्या राहणाऱ्या नागरिकांना कुठलीही अडचण येणार नाही याची आम्ही खात्री घेऊ. आणि MSF विषयी त्यांची जी मागणी त्याचं कसं MSF ही 100% येते, परंतु काय होतं नजर चुकीने एखादी गोष्ट होऊ शकते, मी नाकारीत नाही. पण शिर्डी नगर परिषदेच्या MSFचं अतिशय चांगलं काम चालू आहे. पोलीस स्टेशन त्यांच्याबरोबर आहे, डिपार्टमेंटचे पण लोक आहेत, या आपले फायर ब्रिगेडचे लोक आहेत त्यांच्याबरोबर, आरोग्य विभागाचे लोक आहेत. आणि हे सगळं करीत असताना एखादी गोष्ट जर त्यांच्याकडून मिस जर झाली असेल तर ती आम्ही 100% त्यांच्या निदर्शनास आणून देऊ. आज त्यांना इथं जागेवर आम्ही MSFला बोलवलं, MSFला दाखवून दिलं की कशा पद्धतीने आपल्याला पेट्रोलिंग करायची आहे. आणि इथले जे नशेखोर मुलं आहेत, जे काय नशे करून इथला त्रास देत आहेत, त्यांचा 100% आम्ही बंदोबस्त एवढ्या 8च दिवसात करू, ही मी ग्वाही देतो माननीय नगराध्यक्ष मॅडम व उपनगराध्यक्ष साहेब यांच्या वतीनं. भरपूर दिवसापासून MSF इथं शिर्डीमध्ये त्यांनी नगरपालिकेच्या सोयीसाठी दिलेले, पण तरी पण हे जे नशाखोरी किंवा छेडछाडचे प्रकरण रस्त्यावर घडणारे प्रकरण येतच असतात. तर कशा पद्धतीने आता इथून पुढे हाताळणार? तुम्ही जे बोलले ना की MSF दिलेली आहे किंवा पोलीस स्टेशन आहे, एक लक्षात घ्या, हा जो विषय ना हा विकृतीचा विषय, नशा ही विकृतीचा विषय, हा काय कोणत्या जातीचा, पंथाचा किंवा धर्माचा हा विषय नाही. नशाखोर हा नशाखोरच राहतो, तो नालायकच असतो आणि त्याला पोलीस असा दंड्या कामा येतो, त्याला तोच एक पर्याय असतो. हे नशाखोर प्रत्येक ठिकाणी आहे, परंतु याला आता कसा बंदोबस्त करायचा याच्याकडे आम्ही 100% काळजीपूर्वक पाहू. आणि MSFसाठी अजून त्यांच्यासाठी 2 बाईक्स जर युनिकॉर्न वगैरे अशा रायडर बाईक्स जर आम्हाला जर व्यवस्था जर झाली, आम्ही ते शिर्डी नगर परिषद सभागृहात ठेवतो आता हा विषय की बुवा आम्हाला MSFला 2 बाईक्स द्या, जेणेकरून त्या जर एखाद्या गल्लीबोळीत जायची वेळ आली, तिथं गाड्या आहे बुवा त्यांना जाता नाही आलं तर त्या बाईकने जातील, म्हणजे ते लगेच त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचतील आणि त्याला ताब्यात घेतील, अशी आम्ही व्यवस्था करायची प्रयत्न करू. परंतु हे मी 100% सांगू इच्छितो की शिर्डी नगर परिषद त्याचं काम संपूर्ण प्रामाणिकपणे आणि अहोरात्र करीत आहे आणि 100% इथून पुढेही करीत राहील. आणि हे प्रकार कशा पद्धतीनं आपल्याला आळं घालता येईल या गोष्टीवर आमचं 100% लक्ष राहील.